त्यांच्या सोबत असणारे त्यांचे अंगरक्षक विदीप जाधव यांचाही अपघातात मृत्यू झाला। त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार काही वेळापूर्वी दाखल झाल्या। कराडला जाऊन प्रीती संगमावर त्यांनी अभिवादन केलं आणि त्यानंतर फलटणला येऊन विदीप जाधव यांच्या पत्नी आणि मुलाशी त्या बोलतायत, सांत्वनपर भेट त्यांची घेत आहेत। विदीप जाधव हे गेल्या 6 ते 7 वर्षांपासून अजित पवार यांचे अंगरक्षक होते। अपघातादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला। त्यानंतर विदीप जाधव यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी म्हणून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या जाधव यांच्या फलटणमधल्या निवासस्थानी गेले। अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांना तातडीनं मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी घडल्यामुळे थेट मुंबई गाठावी लागली, उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यावी लागली। त्यानंतर मात्र बारामतीला परतल्यावर त्यांनी आज तातडीनं प्रीती संगमावर येत अभिवादन केलं आणि लगेचच विदीप जाधव यांच्या निवासस्थानी त्यांच्या पत्नीची सांत्वनपर भेट घेतली। काय बोलणं झालं वहिनीचं? वहिनींचं असं म्हणणं आहे की त्या शेवटपर्यंत माझ्याबरोबर आहेत। जसे माझे मिस्टर शेवटपर्यंत दादांबरोबर होते, त्यांनी कधीच दादांना अंतर दिलं नाही किंवा दादांनी पण त्यांना कधीच अंतर दिलं नाही। त्याचप्रमाणे वहिनीसुद्धा माझ्याबरोबर आयुष्यभर राहणार आहे। माझ्या मुलांकडे, माझ्या संपूर्ण कुटुंबाकडे त्यांचं लक्ष राहील आणि आता आमचं नातं घरच्यासारखं आहे असं त्यांचं म्हणणं। तुमच्यावर आणि वहिनींवर दोन्ही कुटुंबांवर एकसारखं दुःख कोसळलेलं होतं, तरी देखील सुनेत्रा पवार या निर्भक्तपणे तुमच्या घरापर्यंत पोहोचल्या। त्यांचं आणि माझं दुःख एकसारखं आहे। माझं सर्वस्व गेलंय तसं त्यांचं सुद्धा गेलंय, तरी त्या उभ्या आहेत। माझ्या डोक्यावरती हात ठेवलाय त्यांनी, माझ्या घरावरती हात ठेवलाय।